हरिओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तकथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 118वी कथा आज आपण ऐकूया. ही कथा आहे राधाकुंड येथे राहणाऱ्या श्री सुबलदास बाबाजी यांची. हे जग हे मृत्यूभूमी म्हटलं जातं. प्रत्येकाच्या आयुष्यात कुणाचा ना कुणाचा तरी मृत्यू हा प्रत्येकाला पाहावाच लागतो. जेव्हा आपले सगळे संबंधी मरतात, नातेवाईक वगैरे, त्यावेळेला काही काळापुरतं आपल्या मनामध्ये वैराग्य निर्माण होतं आणि रामनाम हेच केवळ सत्य आहे हे काही क्षणासाठी सुद्धा काही लोकांना पण पटतं. पण हे आपलं वैराग्य स्मशान वैराग्यच असतं. स्मशानभूमीतून बाहेर पडून आपल्या नेहमीच्या दिनक्रमाला आपण सुरुवात केला की हे आपलं वैराग्य राहत नाही. आपल्याला ही माया पुन्हा पकडते आणि मायेच्या प्रवाहात आपलं जीवन पुन्हा सुरू होतं. पण सुबलदास बाबाजी मात्र ह्याला अपवाद ठरले. या सुबलदास बाबाजींचा जन्म बंगालच्या पाबना जिल्ह्यातील गोविंदपूर या गावामध्ये झाला. हे वणिक वंशामध्ये जन्माला आले. ते अवघे 17 वर्षाचे होते. त्यावेळेला त्यांच्या मातेचा बाळंतपणामध्ये मृत्यू झाला. आपल्या आईचं शरीर स्मशानभूमीमध्ये नेऊन त्याला अग्नी दिल्यानंतर ते घरी परत गेलेच नाही. त्यांच्या मनामध्ये पूर्वीच ज्या वैराग्य अग्नीने जन्म घेतलेला होता, ती आईच्या मृत्यूमुळे एकदम धगधगून प्रचंड झाली. पाबनापासून काही अंतरावरच असलेल्या फरीदपूर येथील प्रभू जगदबंधू आणि त्यांचे शिष्य परिवार यांच्या संपर्कामध्ये ते आलेले होते आणि त्यांच्या संपर्कामुळे वैराग्याची आणि भक्तीची एक वेल त्यांच्या मनामध्ये अंकुरलेलीच होती. आता आईच्या मृत्यूनंतर ती वेल जोराने फोफावू लागली. स्मशानामध्ये आईच्या शरीराला अग्नीच्या हवाली केल्यानंतर माणसाच्या देहाचं नश्वरत्व त्यांना अगदी भयंकर प्राकर्षाने जाणवलं आणि त्यांच्या मनातली वैराग्याची जी ज्वाळा होती ती एका प्रचंड वडवानलासारखी जागी झाली आणि तिने त्यांचं सगळं मन व्यापून टाकलं. त्यामुळे आता मायापिशाचीला तिथे प्रवेशच राहिला नाही. त्यांनी आता प्रभूंच्या चरणी स्वतःला पूर्णपणे समर्पित करून घेण्याचा निर्णय, संकल्प अगदी ठामपणे केला. जगदबंधू हे एकांतामध्ये भजन करण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांचाच आदर्श यांच्या मनाने घेतला आणि पुढे त्यांचं सगळं जीवन हे एकांतामध्ये भजन करणारा साधू असं म्हणूनच व्यतीत झालं. अत्यंत तीव्र एकांत यांच्या आयुष्यामध्ये आपल्याला पुढे पाहायला मिळतो. त्यांनी अशा प्रकारची एखादी जागा शोधायचं असं ठरवलं की जिथे ते आणि त्यांचा ईश्वर ह्याच्याशिवाय दुसरं कुणीही नसेल. अशा एकांत ठिकाणी एखादी साधी कुटी असावी आणि त्या कुटीमध्ये प्रभूचं स्मरण आणि चिंतन करण्यात आपण सगळं जीवन व्यतीत करावं असा अगदी दृढ निश्चय त्यांनी केला आणि स्मशानातून थेट अशा एखाद्या जागेची, अशा एखाद्या झोपडीची शोध लावण्यासाठी, झोपडीचा शोध लावण्यासाठी ते निघाले. गोविंदपूर येथून काही दूर अंतरावर असलेल्या साखरकंदी ह्या गावामध्ये श्री अनादिकृष्ण दत्त नावाचे एक भक्त राहत होते. हे सुबलदास बाबाजी त्यांच्याकडे गेले आणि आपल्या मनातले विचार त्यांनी या बाबाजींना सांगितले. श्री अनादिकृष्ण दत्त यांनी त्यांना आपल्या घरातील एक खोली राहायला दिली.
अनादी कृष्ण दत्त यांच्या पत्नी अत्यंत भक्तिमती होत्या. त्यांचं नाव सतदल दत्त असं होतं. ही दोघेही तशी बरीच मोठी होती, वृद्ध होती. त्या दोघांचंही या किशोरवयीन अगदी लहान वय असलेल्या मुलावरती अत्यंत प्रेम जडलं. त्यांच्या पत्नी ह्या अगदी आपल्या पोटच्या पोराप्रमाणे त्यांची सर्व प्रकारे काळजी घेऊ लागल्या. त्यामुळे त्या खोलीमध्ये राहून सलग 2 वर्ष त्यांनी साधना केली. या 2 वर्षाच्या दरम्यानच नवद्वीप येथे जाऊन श्री सिद्ध चैतन्यदास बाबाजी यांचे शिष्य श्री कृष्णदास बाबाजी यांच्याकडून सुबलदास बाबाजींनी मंत्रदीक्षा घेतली. दीक्षा घेतल्यानंतर साधारण 1 वर्षभराने श्री कृष्णदास बाबाजी म्हणजे त्यांचे दीक्षागुरू हे 150 वर्षाचे झाले आणि त्याच्यानंतर कृष्णधामाला निघून गेले. कृष्णधामाला जाण्यापूर्वी त्यांनी सुबलदास बाबाजींना आपल्याकडे बोलवून घेतलं आणि त्यांना असा उपदेश केला, की "तू आता वृंदावन येथे जा आणि तिथेच तुझ्या भजन साधनेला पूर्णता येणार आहे." सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे ते वृंदावन येथे निघून गेले. वृंदावनला जाताना आपल्या गुरुदेवांची त्यांनी दिलेली डोर कौपिन ते बरोबर घेऊन गेलेले होते. वृंदावन येथे कालीदह या भागात राहणारे श्री प्राणकृष्णदास बाबाजी यांची आणि त्यांची भेट झाली. त्यांच्या दर्शनाने सुबलदास बाबाजी अत्यंत प्रभावित झाले. त्यांच्याकडे त्यांनी वेश मागितला. वेश देण्याची प्रार्थना केली. तेव्हा श्री प्राणकृष्णदास बाबाजी म्हणाले, की "तुला तुझ्या गुरुदेवांनी डोर कौपिन दिलेली आहे. याचाच अर्थ असा, की तुझी दीक्षा झालेलीच आहे. त्यामुळे आता पुन्हा दीक्षा कोणाकडून घेण्याची तुला गरजच नाहीये. फक्त ती जी डोर कौपिन आहे, ती तू धारण कर म्हणजे झालं." त्यांच्या आज्ञेप्रमाणे सुबलदास बाबाजींनी डोर कौपिन धारण केली. पण पुढेपर्यंत शेवटपर्यंत ते प्राणकृष्णदास बाबाजींनाच आपले दीक्षागुरू मानत असत. आता वृंदावनामध्ये राहून त्यांची साधना चालू झाली. प्राणकृष्णदास बाबाजींच्या शिवाय श्री जगदीशदास बाबाजी आणि पंडित रामकृष्णदास बाबाजी यांचाही सत्संग ते आवडीने करत असत. या दोघांचाही त्यांच्यावर फार प्रभाव होता आणि या दोघांच्या चरणी त्यांची नितांत श्रद्धा होती. या लोकांच्या संगतीमुळे राधाकृष्णाच्या अष्टकालीन लीला चिंतनामध्ये आपण बुडून जावं आणि ती लीला चिंतनाची साधना आपण करावी असा लोभ त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला. त्यांच्या मनाची भूमी त्या चिंतनासाठी योग्यच होती. पण आता त्यांना अशा एकांत स्थळाची आवश्यकता वाटू लागली, की जे स्थळ लीला चिंतनासाठी सर्व प्रकाराने अनुकूल असे. आता असं ठिकाण शोधण्यासाठी ते साधूंच्या एका टोळीमध्ये सामील झाले. हे सर्व साधू लोक 84 कोसाची व्रजमंडलाची परिक्रमा करण्यासाठी निघालेले होते. सुबलदास बाबाजी त्यांच्याबरोबर सामील होऊन या परिक्रमेला निघाले आणि त्याचं कारण अशा प्रकारचं एकांत स्थान शोधणं एवढंच होतं. ते सर्व लोक राधाकुंड येथे जेव्हा पोचले, तेव्हा त्यांना हे स्थान फार आवडलं. सुबलदास बाबाजींना राधाकुंड हे स्थान फार आवडलं आणि तिथे राहून म्हणजे त्यांना असं वाटलं राधाकुंडाचं ठिकाण बघितल्यावरती, की ज्या प्रकारचं ठिकाण आपल्याला हवं होतं तेच हे आहे आणि आता आपण तिथे राहावं असं त्यांच्या मनामध्ये आलं. पण पुढे जेव्हा नंदगाव इथे ते पोहोचले, त्यावेळेला त्यांची श्री नित्यानंददास बाबाजींच्याशी भेट झाली. श्री नित्यानंददास बाबाजींनी त्यांना आपल्याजवळ राहून भजन साधना करण्याचा आदेश दिला. म्हणजे असं म्हटलं, की "तू माझ्याजवळ राहून ही भजन साधना कर."
नित्यानंददास बाबाजींचा सत्संग आपल्याला मिळावा ही सुबलदास बाबाजींच्या मनामध्ये पण इच्छा जागृत झाली होती. त्या संघाच्या लोभाने ते तिथेच राहिले आणि बाकीची साधू मंडळी आपल्या परिक्रमेसाठी पुढे निघून गेली. तिथे राहून काही दिवस सुबलदास बाबाजींनी भजन केलं. त्यांचं भजन निर्विघ्न आणि उत्तम रीतीने चाललेलं होतं. पण त्यांच्या मनामध्ये आईच्या देहाला अग्नी दिल्यापासून जी एक एकांताची ओढ लागलेली होती, ती मात्र कमी होत नव्हती. आणि त्या एकांतासाठी त्यांच्या मनामध्ये राधाकुंडचा परिसर भरलेला होता. हे राधाकुंड जिथे श्रीकृष्ण आणि राधा यांचं नित्य मिलन आणि त्यांची मधुर लीला चालते असं ठिकाण होतं. त्यामुळे त्या स्थानाचा लोभ आणि त्यांच्या मनातनं जाईना आणि ते स्थान त्यांना सारखं आकर्षित करू लागलं. त्या राधाकुंडाच्या जवळच श्यामकुंड नावाचं एक कुंड आहे आणि त्याच्या तटावरती एक जीर्ण अशी कुटी त्यांनी बघितली होती, अगदी दूर एकांतात असलेली. ती कुटी त्यांच्या मनात फार भरलेली होती आणि त्या ठिकाणी जसा एकांत मिळेल, तसा एकांत नित्यानंददास बाबाजींच्या आश्रमामध्ये त्यांना मिळत नव्हता. त्यामुळं नित्यानंददास बाबाजींची आज्ञा घेऊन ते राधाकुंड येथे गेले आणि त्या श्यामकुंडाच्या तटावरील कुटीमध्ये राहून आता अष्टकालीन लीला चिंतन करू लागले. भजन साधना चालूच होती. ते रात्रंदिवस त्या कुटीमध्ये बंद राहत आणि एका आसनावरती बसून भजन करत. आता त्यांचा दिनक्रम असा होता की दिवस उजाडण्यापूर्वी ते कुटीतून बाहेर पडत आणि शौच आटोपून कुंडामध्ये स्नान करत आणि आपल्या कुटीमध्ये जाऊन भजन आणि लीलाचिंतनामध्ये बुडून जात. दिवस बुडल्यानंतर किंचितसा अंधार पडू लागल्यानंतर ते मधुकरीसाठी बाहेर निघत आणि एक वेळ ती मधुकरी मागून आणून त्याच्यावरती आपला उदरनिर्वाह करत. ती कुटी इतकी जीर्ण होती की खरं तर ती माणसाच्या राहण्याच्या योग्यतेची नव्हती आणि बहुधा म्हणूनच ती कुटी रिकामी राहिली असावी. बाबांना ती ह्याच्यासाठी आवडलेली होती की तिथे अतिशय एकांत होता आणि मायेला आपला प्रभाव टाकण्यासाठी किंवा आपल्या प्रभावाचा विस्तार करण्यासाठी तिथे काहीही शक्यता नव्हती. बाबा 12 वर्ष अशा प्रकारे त्या कुटीमध्ये सर्व प्रकारचे कष्ट झेलत भजन करत राहिले. पण असं झालं की त्यांची काळजी श्रीकृष्णाला आणि राधामातेलाच होती. त्यामुळे ज्या श्री जानकीदास सेठ यांनी भजनाश्रमाची निर्मिती केली, त्यांची जी भगिनी होती, भक्तिमती आणि सेवापरायणा अशी, तिला एकदा हे बाबाजी दिसले आणि त्यांचं हे असं कष्टदायक जे जीवन होतं, ते तिला पाहावलं नाही. म्हणून तिने त्या कुटीचा जीर्णोद्धार केला आणि ती पूर्णपणे या बाबाजींना राहून अगदी निर्विघ्नपणे भजन करता येईल अशा प्रकारच्या सर्व सोयींनी ती उपयुक्त अशी करून त्यांना दिली. आता तिथे बाबा राहून निर्विघ्नपणे भजन करू लागले. पण पुढे काही दिवसांनी राधाकुंडच्या भागामध्ये प्लेगचा फैलाव झाला. त्यामुळे व्रजवासी घर सोडून दुसरीकडे जाऊ लागले. अर्थातच त्यामुळे मधुकरीचा अभाव झाला. तेव्हा बाबासुद्धा राधाकुंडापासून 3-4 मैल दूर असलेल्या पालोर ह्या गावी जाऊन राहू लागले. तिथे सुद्धा ते आपल्या कुटीमध्ये राहत आणि अंधार साधारण पडल्यानंतरच बाहेर पडत असत. तर एक दिवस असे जेव्हा ते किंचितसा अंधार पडल्यावरती मधुकरीसाठी गावामध्ये गेले, तेव्हा एका व्रजवासीच्या घरासमोर बसून त्यांनी राधेश्याम असा पुकारा केला. तेव्हा एका युवतीने दरवाजा उघडला आणि तिने आत येऊन आपण मधुकरी घ्या असे म्हटले. बाबा आत गेले. त्यांना काय माहिती की ह्या वेळेला घरामध्ये ती युवती एकटीच आहे. बाबा आत जाताच तिने दरवाजा बंद केला आणि आणतेच मधुकरी 2 मिनिटं थांबा असे म्हणून
ती त्यांच्याकडे तृषार्त नजरेने पाहू लागली. तिची ती वासनेने भरलेली दृष्टी बाबांच्याकडे पडल्यावर काय माहिती बाबांच्या कुठल्या मर्मस्थली तिने स्पर्श केला आणि त्यांच्या नेत्रातून अक्षरशः आसवांची गंगा वाहू लागली. आणि त्या आसवांच्या गंगेमध्ये, त्या पवित्र पाण्यामध्ये अशी काही जादू होती, की त्यामुळे त्या युवतीच्या मनातली सगळी वासना जणू वाहून गेली आणि तिचं अगदी तत्काल भावपरिवर्तनच झालं आणि तिच्यामध्ये वासना जाऊन मातृभाव जागा झाला. ही राधाराणीचीच कृपा होती. ती पुढे झाली आणि आवेशाने एखाद्या आईप्रमाणे त्यांच्या डोक्यावरती हात ठेवून ती म्हणाली, की "बाबा, तुम्ही का बरं रडताय? तुम्हाला इथे कोणचीही भीती नाही. राधाराणी तुमचा मनोरथ जरूर पूर्ण करेल." अर्थातच त्याच्यानंतर बाबा बाहेर पडले. या घटनेनंतर मात्र त्यांनी ते गाव सोडलं आणि आता ते भवसा ह्या गावी जाऊन राहिले. पालोर ह्या गावी अशा प्रकारे त्यांचे आधी 6 महिने गेलेलेच होते. आता पुढचे 6 महिने ते भवसा ह्या गावामध्ये राहिले. या दरम्यानच बाबा राधिका दासजी यांच्याशी त्यांचा स्नेह जमला. ते भवसा ह्या गावामध्ये राहत असत, श्री राधिकादास बाबाजी. आता त्यांच्या मनामध्ये भाजनावेश इतका वाढलेला होता, की हळू-हळू मध्यक्रीला जाणं सुद्धा त्यांना अवघड वाटू लागलं. त्या दरम्यान राधाकुंड येथील प्लेगाची साथ आता आटोक्यात आलेली होती. तो प्रकोप शांत झाल्यानंतर बाबा पुन्हा त्या राधाकुंडा येथे त्या आपल्या पूर्वीच्या कुटीमध्ये जाऊन राहू लागले. आता ते भजन साधनेमध्ये इतके बुडलेले असत, की 2-2, 3-3 दिवस ते जागेवरून उठतही नसत आणि मधुकरीला जातही नसत. एकदा ही गोष्ट त्यांना भेटायला आलेले असताना बाबा राधिका दास यांनी बघितली. त्यावेळेला त्यांच्या जीविताची काळजी वाटून ते आता स्वतः त्यांच्या खाण्याच्या व्यवस्थेला लागले. राधिकादास बाबाजी भौसा ह्या गावी जात आणि त्यांच्यासाठी मधुकरीच्या सर्व रोट्या एकत्र करत आणि त्यांना त्या त्या रोट्या वाळवत आणि 15-20 दिवसामध्ये एक दिवस त्या बाबांना देऊन येत. आणि त्या सगळ्या सुकलेल्या रोट्या, त्या सुकलेल्या पोळ्या त्या पाण्यामध्ये राधाकुंडाच्या पाण्यामध्ये भिजवून त्यांनी फक्त आपली उदरपूर्ती हे करत असत आणि तेही एक वेळेला आणि बाकी संपूर्ण प्रत्येक क्षण हा त्यांचा भजन आणि लीला चिंतनामध्ये जात असे. असं करता करता खूप दिवस गेले आणि आता भजनासाठी बसणे अखंड आणि अशा ह्या निकस अशा रोट्या खाणे याच्यामुळे बाबांचा मेरुदंड तिरका झाला आणि शरीर एका बाजूला झुकलं. तेव्हा त्या बाजूच्या काही लोकांनी, भक्तांनी एका डॉक्टरला आणून त्यांना दाखवलं. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं, की अशा प्रकारचा निकृष्ट आहार यांच्या पोटात जात असल्यामुळे ह्यांचा मेरुदंड हे झालाय, झिजलाय, अशक्त झालाय आणि त्यामुळे असा तो तिरका झालेला आहे. आता त्यांच्यासाठी कोण आणणार मधुकरी? बाबांचा जर कुणी शिष्य असता, तर तो त्यांच्यासाठी ताजी मधुकरी घेऊन आलेला असता. पण बाबा काही कुणाला शिष्य बनवत नसत. खरं तर बाबांची तपश्चर्या आणि त्यांचं तेज पाहून 3-4 वर्ष त्यांच्याकडे दीक्षेसाठी लोकं चक्कर टाकत असत किंवा मागं लागत असत त्यांच्या. पण आपल्या ह्या एकांत भजनामध्ये शिष्यांची अडचण नको म्हणून बाबांनी कुणालाही आत्तापर्यंत दीक्षा दिलेली नव्हती. हा सर्व वृत्तांत श्री प्राणकृष्णदास बाबाजींच्या कानावरती गेला आणि मग त्यांनी सुबलदास बाबाजींना आपल्याकडे बोलवून घेतलं आणि काही निवडक 4 लोकांना तरी तू अनुग्रह दे, अशी त्यांना आज्ञा केली. आता त्याप्रमाणे बाबाजींनी आज्ञा दिली होती. तसं सुबलदास बाबाजींनी कुणाला अनुग्रह दिला आणि पुढे काय झालं हे आपण पुढच्या भागामध्ये ऐकूया. हरी ओम.